राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कुडाळ शहराच्या पाणी पुरवठ्यावर मोठे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हिंदू कॉलनीतील ज्या जागेवर 1.5 कोटी रुपये खर्चून 3.5 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली, त्या जागेचा न्यायालयीन निकाल नगरपंचायती विरोधात लागला आहे. जागा कुडाळच्या ताब्यात गेल्याने भविष्यात संपूर्ण कुडाळ शहराच्या पाणी पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कुडाळ शहर जे असं आहे ना, आमची राजकारण वेगळं आणि एरवी कुडाळ शहराचं हित बघणं हे वेगळी भूमिका नेहमीच कुडाळ शहराने सांभाळली आहे. राजकारणाव्यतिरिक्त कुठल्याही कुडाळ शहराच्या वरती जेव्हा केव्हा संकट येतं कुठल्याही बाबतीतलं, तेव्हा कुडाळ शहराची एकजूट ही कायम बघण्यात आलेली आहे, दाखवण्यात आलेली आहे आणि त्याच्या वेळेस सगळेजण आम्ही एकत्र आलेलो आहोत. पण आज जेव्हा मुख्याधिकारी म्हणून कोणतरी बाहेरचा माणूस येऊन आमच्या मालकीची जमीन विकण्याची परमिशन देतो, टेक्निकली दृष्ट्या जे सांगितलं मी मगाशी तसं, तर अशी परमिशन देतो, तर त्याला हे अधिकार दिले कोणी? आणि कुठलीही केस कोर्टात असताना त्याच्या बाबत जर सेटलमेंट किंवा काय म्हणतात तुम्हाला सेटलमेंटला तडजोडीची भूमिका घ्यायची असेल तर ती न्यायालयातच घेतली जाते. अशा माझ्या माहितीप्रमाणे न्यायालयीन बाबी पूर्तता करून ती घेतली जाते. पण इथे चुकीच्या दृष्टीने ह्या विनायक औंढा प्रचंड आर्थिक नुकसान करणार आहे. आणि ज्या ठिकाणी पाण्याची टाकी ती 3.5 लाख लिटरची बांधलेली आहे कुडाळ नगर शहरातल्या लोकांसाठी, ती ह्या 20 वर्षातही कुठल्याही एका अधिकाऱ्याला वाटलं नाही की कोर्टात आपल्या बाजूने ठोस भूमिका मांडावी आणि सांगावं की ही बाकी केस चालू राहील, फक्त ही पाण्याची टाकी सुरू करा. आणि आमच्या कुडाळच्या महिलांचं विशेषतः त्यांना जो अडचण येते, पहाटे 3, दुपारी 4, पहाटे 2, संध्याकाळी 7 असं कुठल्याही वेळेस पाणी आम्ही देतो, ते जर ती टाकी सगळ्यात मोठी असलेली टाकी सुरू झाली तर वीज बिलही वाचेल आणि सगळ्यांना एका वेळी पाणी होऊन माझ्या माता भगिनी सुखात त्यांचा दिनक्रम करू शकतील. आज जी काही आंदोलन सुरू आहे, 141 गुंठ्या संदर्भात जे काही आंदोलन सुरू आहे, आता जो काही विषय आमच्या सहकारी नगरसेविका संध्या पिरसे ताईंनी घेतला आहे, तर त्या विषयाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. शासनाने किंवा प्रशासनाने जी काही निष्काळजीपणा केली आहे, तर त्या निष्काळजीपणा ज्यांनी केली आहे त्याच्यावर शासकीय पद्धतीने किंवा न्यायालयीन पद्धतीने कारवाई व्हावी आणि जी काही आमची जागा आहे नगरपंचायत ती हस्तांतर होण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न व्हावे ही आमची मागणी आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.